वेलकम होम असं म्हणत सुनीता विल्यम्स यांचं पृथ्वीवर स्वागत करण्यात आलं। सुनीता आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतले। 5 जून 2024 रोजी 8 दिवसांसाठी गेलेले हे दोघे तब्बल 286 दिवस अंतराळात अडकले होते। अखेर 19 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता सुनीता यांना घेऊन येणारं यान फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर उतरलं। पण या सगळ्यात भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांची आठवण मात्र सगळ्यांनाच झाली। याचं कारण 22 वर्षांपूर्वी कल्पना चावला यांचा पृथ्वीवर परतत असताना दुर्दैवी मृत्यू झाला होता। तेव्हा काय घडलं होतं ते पाहणार आहोत। सोबतच सुनीता यांचं यान पृथ्वीवर उतरत असताना 7 मिनिटं सगळ्यांच्या काळजाचा ठोका का चुकला होता तेही पाहणार आहोत। सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। अंतराळवीर संशोधनासाठी जेव्हा अंतराळात झेपावतात तेव्हा त्यांचा परतीचा मार्ग अतिशय खडतर असतो। पृथ्वीवर यान उतरत असताना इथलं वातावरण वेगळं असतं। या दरम्यान काही काळ यानाचा संपर्क तुटतो। अशाच एका परतीच्या प्रवासात कल्पना चावलांसह 7 अंतराळवीरांचं निधन झालं होतं। त्यामुळे सुनीता यांच्यासह सर्व अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले ही एक मोठी ऐतिहासिक घटना आहे। इतिहासात अंतराळ स्थानकावर अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासानं अनेक प्रयत्न केलेत, पण त्या सर्वांना अपयश आलं होतं। तिथं यान नादुरुस्त झाल्यानं पृथ्वीवरून यान पाठवण्याच्या योजना फसल्या होत्या। एलॉन मस्क यांच्या ड्रॅगन स्पेस एक्सवर आता ही जबाबदारी देण्यात आली होती, पण पहिल्यांदा या यानाचं उड्डाण आदल्या दिवशी टाळण्यात आलं होतं। एक व्यावसायिक प्रयोग म्हणून 8 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला गेलेले अंतराळवीर ते गेलेल्या यानात तांत्रिक अडचण आल्यानं 9 महिन्यांपासून अंतराळातच अडकले होते। भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर अंतराळवीर आज पृथ्वीवर परतलेत। त्यांना घेऊन येणारं कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्रात लँड झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। पण 7 मिनिटं अशी गेली की नासासह सर्वांना कल्पना चावलाच्या अपघाताची आठवण झाली। भारतीयांच्याच नाही तर जगाच्या आयुष्यात तो क्षण पुन्हा आला होता, पण तो धोका पार करून कॅप्सूल पृथ्वीच्या कक्षेत आली। बुधवारी पहाटे स्पेस एक्सचं ड्रॅगन कॅप्सूल सुनीतासह 4 अंतराळवीरांना घेऊन यशस्वीरित्या परतलं। हजारो किलोमीटरचा प्रवास 17 तासात पार करण्यात आला, पण पृथ्वीच्या कक्षेत शिरताना 7 मिनिटं अशी आली की सर्वांनी श्वास रोखला होता, कारण प्रचंड वेग असलेल्या कॅप्सूलचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता। पहिल्या दिवशी यान नेणाऱ्या रॉकेटमध्ये बिघाड झाला होता, म्हणून गुरुवारी केलं जाणारं उड्डाण रद्द करण्यात आलं होतं। त्यामुळे दुसऱ्या दिवशी हे रॉकेट सोडण्यात आलं होतं। एवढी संकटं पार करून नासा आणि स्पेस एक्सच्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी केली, पण अंतराळ यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतानाचा टप्पा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेला होता। या निमित्तानं अंतराळवीर कल्पना चावला यांच्याबाबत 22 वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेची कटू आठवण सगळ्यांनाच झाली। पृथ्वीवर प्रवेश करतानाचा आव्हानात्मक टप्पा कल्पना चावलाच्या कॅप्सूलला पेलवला नव्हता, यात तिचा मृत्यू झाला। मग आज काय झालं ज्यामुळे सगळं जग काही काळ चिंतेत पडलं होतं? सुनीता विल्यम्स येत असलेली कॅप्सूल पृथ्वीच्या बाह्य वातावरणावर धडकली। घर्षणामुळे ही कॅप्सूल एवढी तापली होती की क्षणात तापमान 1900 डिग्रीवर गेलं होतं आणि 7 मिनिटांसाठी नासाचा कॅप्सूलशी संपर्क तुटला होता। यान उतरण्याची वेळ होती पहाटेची 3:20 पण 3:13 हा संपर्क तुटला। यान कुठं आहे हे कळत नव्हतं। नासाचे शास्त्रज्ञ सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते। 3:20 पुन्हा संपर्क झाला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। हे 7 मिनिट म्हणजे ब्लॅकआउट समजलं जातं। ते खूप निर्णायक असतात। पृथ्वीच्या आवरणात प्रवेश करताना बाहेरील ऑब्जेक्टला खूप संघर्ष करावा लागतो। यावेळी तापमान वाढल्यानं क्रॅश होण्याची शक्यता जास्त असते। आजपासून बरोबर 22 वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2003 मध्ये भारतानं अशाच अपघातात पहिली महिला अंतराळवीर गमावली। नासाचं कोलंबिया हे यान अंतराळातून पृथ्वीवर परतत होतं। त्यातून कल्पना चावला पृथ्वीवर परतत होती। पृथ्वीच्या वायुमंडळात जेव्हा तिचं यान आलं तेव्हा ते हे तापमान पेलू शकलं नाही आणि क्रॅश झालं। अंतराळ यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना त्याचा वेग हा अंदाजे 28,000 किलोमीटर प्रति तास एवढा प्रचंड असतो। कॅप्सूल एवढ्या वेगानं खाली येते तेव्हा त्याचं घर्षण होतं आणि तापमान वाढतं, तसंच अनियंत्रितही होतं। या काळात कंट्रोल रूम सोबत संपर्कही तुटतो। हा आघात सहन केला तरच ते यान सुखरूप खाली उतरतं। सुदैवानं सुनीता आणि तिचे सहकारी सुखरूप पृथ्वीवर परतलेत, यामुळे सगळीकडेच आनंद व्यक्त होतोय। ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।